दरम्यान रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। रायगडमधल्या पालकमंत्री पदाबाबतचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक आणि कोणालाही न पटणारा अनपेक्षित आहे असं ते म्हणाले। त्यामुळे कोणाकोणाचं पालकमंत्रीपद हुकलंय आपण पाहतोय। धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद हुकलंय, दादा भुसेंना यावेळी पालकमंत्रीपद नाही, तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची आशा असलेल्या भरत गोगावलेंकडे सुद्धा पालकमंत्रीपद नाही। तर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। रायगडमधील पालकमंत्री पदाबाबतचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक आणि कोणालाही न पटणारा अनपेक्षित निकाल आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिलेली आहे। वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे। फोन केलेला आहे आम्ही, परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून, परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। दरम्यान भरत गोगावले समर्थकांनी महाड जवळच्या नांगलवाडी फाट्यावरती टायर जाळून आंदोलन केलं। कोकणामध्ये सगळे आमदार सेना आणि भाजपचे असताना राष्ट्रवादीला रायगडचं पालकमंत्रीपद का दिलं, असा सवाल गोगावले समर्थकांनी केला। आमचे आमदार भरत शेठ गोगावले साहेब हे आम्हाला पालकमंत्री पाहिजेत। आमच्या या रायगड जिल्ह्यात 3 आमदार असून भाजपचे 3 आमदार आहेत। 6 आमदारांनी सांगितलेले आहे पालकमंत्री भरत शेठ पाहिजेत। फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्यावर लादलेला आहे, तो आम्ही मान्य करणार नाही। आम्हाला पालकमंत्री भरत शेठ गोगावले साहेब पाहिजेत, म्हणून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि हे असंच आंदोलन जोपर्यंत भरत शेठ पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।